राज्य सरकारनं एसटी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही 60 वर्षांवरून 98 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे। यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे, असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। या कालावधीत संबंधित जमिनींचा व्यापारी वापर करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा व्यापारी क्षेत्राचा ठराविक हिस्सा एसटी महामंडळाला जमा करणं हे बंधनकारक असेल। तसंच मुंबई महानगरातील एसटींच्या जागांचा विकास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी आणि महामंडळाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी व्यापारी वापरास परवानगी दिली जाणार आहे। या निर्णयामुळे महामंडळाच्या ताब्यातील निष्क्रिय जमीन उपयुक्त वापरात आणली जाईल, नव्या प्रकल्पांना चालना मिळेल, तसंच एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फायदा होऊन प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवण्यास मदत होईल। स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या प्रगतीबाबत आणि पुढल्या टप्प्याबाबत चर्चा करण्यासाठी